भातकुली तालुक्यातील गणोजादेवी गावात भरधाव कार चालवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून जबर मारहाणीची गंभीर घटना घडली असून या प्रकरणात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेप्रकरणी निलेश वासुदेव शिरोडे वय वर्ष 35 यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजू उर्फ भुऱ्या नामदेव खंडारे वय वर्ष 32, अमोल नामदेव खंडारे वय वर्ष 38, अंकुश नामदेव खंडारे वय वर्ष 30 व एका 55 वर्षीय महिलेसह चौघांविरुद्ध भातकुली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मित्रांनो, तक्रारीनुसार राजू उर्फ भुऱ्या खंडारे हा आपल्या कारने घरासमोरील रस्त्यावरून भरधाव वेगात जात होता। या आधीही मुले रस्त्यावर खेळत असल्याने कार हळू चालवण्याची विनंती करण्यात आली होती, मात्र त्यावरून वाद होऊन यापूर्वीही शिवीगाळ व मारहाण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे। मित्रांनो, घटनेच्या दिवशी भरधाव कारमुळे 3 वर्षाचा मुलगा घाबरल्याने नागरिकांनी वाहन थांबवले। पाहणी केली असता कारमधून दारूच्या पेट्यांची वाहतूक होत असल्याचे उघड झाले। यावरून संतप्त झालेल्या राजू खंडारे याने कारमधून उतरून शिवीगाळ करत लोखंडी रॉडने हल्ला केला। यात निलेश शिरोडे व मनीष शिरोडे हे दोघे गंभीर जखमी झाले। मित्रांनो, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करत वाहनासह दारूच्या पेट्या जप्त केल्या। जखमी शिरोडे बंधूंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान मित्रांनो, याच घटनेप्रकरणी राजू नामदेव खंडारे वय वर्ष 32 यांनीही परस्पर विरोधी तक्रार दाखल केली आहे। त्यांच्या तक्रारीनुसार निलेश शिरोडे व शुभम देशमुख, प्रवीण शिरोडे व अमोल शिरोडे यांनी वाहन अडवून वाद घातला। त्यानंतर दुसऱ्या वेळी मनीष शिरोडे, निलेश शिरोडे, प्रवीण शिरोडे व शुभम देशमुख यांनी कार बाहेर काढून मारहाण केली। यावेळी चाकूने वार करण्यात आल्याचा आरोप जखमी राजू खंडारे यांनी केला आहे। या परस्पर तक्रारीनुसार दोन्ही बाजूंच्या एकूण 14 संशयितांविरुद्ध भातकुली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।